श्री स्वामी समर्थ. आज मी माझ्या नंदेच्या घरी का आली ते सांगते. ताईंनी 11 गुरुवार स्वामी चरित्र सारामृत वाचलं, उपवास केले आणि आज यशस्वीरित्या 11 गुरुवार पूर्ण झाल्यामुळे त्याचं उद्यापन आहे. मध्यंतरी त्या तुळजापूर, गाणगापूर आणि अक्कलकोटला सुद्धा जाऊन आल्या, स्वामींचं दर्शन घेऊन आल्या. अशा प्रकारे त्यांनी पूजेची छान अशी मांडणी केली होती. देवांसमोर नैवेद्य ठेवला. त्यानंतर मावशींनी गावातील सर्व मंदिरांमध्ये जाऊन नैवेद्य ठेवून आल्या आणि नंतर सुरू झाला कार्यक्रम परड्या भरण्याचा. सो इथे परड्या ताई भरत होत्या आणि त्यासोबत त्यांनी माझ्याकडूनही भरवून घेतल्या. नैवेद्य ठेवले आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. ताईंकडे आलं ना की नेहमी खरंच मन खूप प्रसन्न होतं. इतकं छान पॉझिटिव्ह वातावरण झालं होतं ना या सर्व गोष्टींमुळे घरात. आणि मोठ्यांचं अनुकरण लहान करतातच. इथे पहा, मी सगळ्यांचा आशीर्वाद घेतला म्हणून बर्फी सुद्धा आली. तिनेही नमस्कार केला आणि बर्फीचं पाहून अगस्त्य सुद्धा सगळ्यांच्या पाया पडला. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून छान अशी आरती केली. आरती झाली की सगळ्यांनी आरती घेतली आणि खूप छान वाटत होतं सगळ्यांना. सगळ्यात आधी इथे सुवासिनींना जेवायला बसवलं, त्यानंतर कुमारिका जेवल्या आणि त्यानंतर नंबर लागला या कुमारांचा. नवरात्रीत किंवा मार्गशीर्ष महिन्यात मुलींना कसं सगळेच जण प्राधान्य देतात, सगळेजण बोलवतात कुमारिका जेवण्यासाठी, पण मुलांना तसं सहसा कोणी जास्त बोलवत नाही. त्यामुळे अगस्त्य खूपच जास्त एक्सायटेड होता या गोष्टीसाठी. फायनली अगस्त्याचा नंबर लागला. आतूने त्याचे पाय धुतले, पुसून घेतलं आणि त्यानंतर त्यालाही गंध लावून आतमध्ये पाठवलं. आज मला माझा अगस्त्य अचानकच खूपच जास्त शांत, सिन्सिअर आणि मोठा झाल्यासारखा वाटायला लागला. आता तुम्ही म्हणता यात काय एवढं नवल, पण खरं सांगते इतकं शांततेत जेवण केलं ना. 11च्या 11 मुलं इतकी भारी होती ना. सगळ्यांनी हसत खेळत छान जेवण केलं. अगस्त्याने आज मला अजिबात त्रास दिला नाही. ताटात जेवढं होतं तेवढं सगळं त्याने फिनिश केलं. सगळ्या मुलांना शेवटला एक एक केळी 11 रुपये दिले आणि अशा प्रकारे छान असं ताईंचं उद्यापन सफल संपूर्ण झालं. खूप छान वाटलं. आम्हालाही निघायचं होतं म्हणून आम्ही सुद्धा पटकन जेवून घेतलं. नेहमी तर मी ताईंसाठी थांबत असते, पण आज तेवढा वेळच नव्हता. आम्हाला नगरला जायचं होतं आणि रात्रीचे वाजले होते 9, 9:30 वाजले होते आम्हाला घरातून निघायला. सो फायनली चला आम्ही निघतो. तुम्हाला आजचा हा छोटासा मिनी व्लॉग आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.